नमस्कार, मी सरिता कौशिक. एबीपी माझाच्या तुमच्या प्राईम टाइम मध्ये आपलं स्वागत. बातम्यांचा प्राईम टाइमला तुमचा प्राईम टाइम ह्यासाठी म्हणते की या 0 आवर मध्ये फक्त तुमच्याच हिताची चर्चा केली जाईल. आजचा म्हणजे 0 आवरचा तिसरा भाग सुरुवात करणार आहोत अशा विषयानं जो थेट महाराष्ट्रानं दिलेल्या कमेंट्समुळे आम्ही आज निवडलाय. काल दुसरा भाग सुरू असतानाच अनेकांनी शेतीविषयक आणि दुष्काळासंदर्भात कमेंट्स केल्या. अनेकांनी गायब झालेल्या पावसासंदर्भातही कमेंट्स केल्या. त्याच कमेंट्सच्या आधारावर आम्ही आजचा विषय निवडलाय आणि तो विषय आहे महाराष्ट्रावर ओढवलेला दुष्काळ आणि दडी मारलेला पाऊस. आणि नुसता विषयच नाही तर आज 0 आवरमध्ये आपल्याशी थेट संवाद साधणार आहेत राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे. ते थोड्या वेळात आपल्याला जॉईन होणार आहेत. जवळपास 3 लाख चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचा महाराष्ट्र, त्यात बहुतेक जण शेतीवर अवलंबून आहेत आणि यापैकी 80% शेती मॉन्सूनवर अवलंबून आहे. एकट्या महाराष्ट्रातल्या जवळपास 1.25 कोटी शेतकऱ्यांपैकी 75 ते 80 लाख शेतकरी आवर्षण प्रवण भागात असतात. म्हणून मॉन्सून आणि त्यानंतरचा 4 महिन्यांमध्ये होणारा पाऊस अत्यंत महत्त्वाचा असतो. जुलै महिन्याच्या शेवटी पाऊस गायब झाला. तो अर्धा ऑगस्ट संपला तरीही परतलेला नाहीये. त्यामुळे महाराष्ट्रातला शेतकरी हा संकटात आलाय. फक्त मराठवाडा विदर्भच नाही तर कोकणातही पाण्याचं संकट निर्माण झालंय. त्यासाठीच 0 आवरच्या सेटवरच्या 3ही स्क्रीन पाहूयात. इथं आहेत जून, जुलै आणि ऑगस्टच्या पावसाची स्थिती दाखवणारे 3 मॅप. हे मॅप जर आपण सगळे बघितले तर जूनचा हा मॅप आहे. जूनमध्ये आपण एकंदरीत बघितलं तर पावसाला थोडी बहुत सुरुवात झालेली होती. पण तेच जर आपण जुलै महिना बघितला तर पाऊस हा भरपूर पडलेला आपल्याला दिसतो आहे. पण जुलै संपला, पावसाची ही परिस्थिती आपण बघितली आणि आता आपण बघूया ऑगस्टचा हा महिना जो चालू महिना आहे. बघा काय परिस्थिती आहे. अत्यंत भीषण अशी ही परिस्थिती आज आहे. हेच मॅप आपण आणखी सोप्या शब्दात समजावून घेऊया. महाराष्ट्रात जून महिन्यात 43 तालुक्यांमध्ये 25% कमी पाऊस झालाय. 157 तालुक्यांमध्ये 25% ते 50% दरम्यान पाऊस झालाय. 103 तालुक्यांमध्ये 50 ते 75% दरम्यान पाऊस झालाय. 28 तालुक्यांमध्ये 75 ते 100% आसपास पाऊस झालाय आणि 22 तालुक्यांमध्ये 100%हून अधिक पाऊस झालाय. आता जुलै महिन्यातली आकडेवारी पाहूया. जुलै महिन्यात एकाही तालुक्यात 25% पेक्षा कमी पाऊस झाला नाहीये. एका तालुक्यात 25 ते 50% दरम्यान पाऊस झालाय. 20 तालुक्यांमध्ये 50 ते 75% दरम्यान पाऊस झालाय. 52 तालुक्यांमध्ये 75 ते 100% पाऊस झालाय आणि 280 तालुक्यांमध्ये 100% पेक्षा जास्त पाऊस झालाय. तर ऑगस्ट महिना सुद्धा अर्धा सरलाय. तर ऑगस्टच्या 15 दिवसांमध्ये किती पाऊस झालाय तेही पाहूयात. 184 तालुक्यांमध्ये 25%हून कमी पाऊस पडलाय. 140 तालुक्यांमध्ये 25 ते 50% दरम्यान पाऊस झालाय. 22 तालुक्यांमध्ये 50 ते 75%. 7 तालुक्यांमध्ये 75 ते 100% आणि 100% पेक्षा जास्त पाऊस एकाही तालुक्यात नाहीये. हे 3ही मॅप महाराष्ट्र हवामान विभागाच्या अधिकृत वेबसाईटवरून घेतले आहेत आणि ह्याच धक्कादायक आकडेवारीवर सरकारही लक्ष ठेवून आहे. आणि सत्ताधाऱ्यांकडून काय काय नियोजन सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत असणार आहेत महाराष्ट्राचे कृषी मंत्री धनंजय मुंडे. त्यांना प्रश्न विचारणारच आहोत. याच 3 आठवड्यामध्ये महाराष्ट्रात मात्र मोठ्या राजकीय घडामोडी घडत होत्या. राष्ट्रवादीत अंतर्गत घडामोडी घडत होत्या. अजित पवार आणि शरद पवार यांच्या गुप्त बैठकांनी मवियात अस्वस्थता निर्माण झाली होती. प्रत्येक पक्षानं आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं तयारीही सुरू केली. बैठकांचं आयोजन केलं. तर शिंदे फडणवीसांनीही आपापल्या पद्धतीनं पक्षांच्या बैठकांचं नियोजन केलं. 3 आठवड्यांचा सारांश घ्यायचं ठरलं
तर शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत, तर राजकीय पक्ष सत्तेच्या खेळात व्यस्त असल्याचंच दिसून आलं. त्यामुळेच आम्ही महाराष्ट्राला विचारला होता आजचा प्रश्न. तो पाहण्यासाठी आपण जाणार आहोत आपल्या पोल सेंटरमध्ये. आजचा आपला प्रश्न होता, पक्ष सत्तेच्या खेळात व्यस्त म्हणून दुष्काळी स्थितीकडे दुर्लक्ष होतंय का? तुम्हाला सांगायचं होतं हो किंवा नाही. दडी मारलेल्या पावसाची आकडेवारी जितकी धक्कादायक आणि चिंताजनक आहे तितकीच महत्वाचीही. आणि याच आकडेवारीवर बोलण्यासाठी आपल्यासोबत असणार आहेत राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे. त्यांना प्रश्न विचारण्याआधी आपण जरा शेतकऱ्यांना ऐकूयात. बेकार कंडिशन झाली आमची, बेकार म्हणजे बेकार. आत्महत्या करायची पाहिजे, आमची फाशी घ्यावा अशी वाट, मरून जावं, जगू नये. गेल्या वर्षीचा तर रुपयाही मिळाला नाही लोकांनी. 3-3 हजार चार्ज. मी स्वतः 2,500 रुपये भरलो. 10 रुपये माझ्या खात्यावर आले नाही. 10 रुपये शासनाचे. संकटात शेतकरी सापडलेले आहे. पाण्याची एवढी आवश्यकता आहे. जर पाणी 15 दिवसात आलं नाही, शेतकऱ्याला एवढ्या संकटात जाऊन झिनझिनीतून होऊन जाईल. गेल्या वर्षी मस्त पाऊस होता, पण आमदार पावसाची लईच मुश्किल झाला. आणि बैलांना चारा नसल्यामुळे लई अवघड परिस्थिती झाली. देवाची प्रार्थना करून राहिलो, पाणी आलं पाहिजे, पाणी आलं पाहिजे. पाऊस काही येऊन नाही राहिला. वरतेच पाणी चालू आहे. ढगाळ येते पण पाणी पाऊस काही पडून नाही राहिला. खर्च तर खूप झालेला आहे बराचसा. आणि असा जीव मेटा कुठीच आलाय, रोडकोंडी आलाय. काय करावं काय नाही. आता जनावरांच्या चाऱ्याचा याच्यामुळे प्रश्न निर्माण होणार आहे. काय करावं. पाऊस 8-10 दिवस झाले पाऊस काय पडलेला नाही. त्याच्यामुळं या भातशेतीवर सगळा परिणाम किडीचा किंवा रोगाचा होऊ शकतो. पावसाचं पाण्याची आता तर खास गरज आहे. आणि पाऊस काय आता 8-10 दिवसाच्या कालावधीत काय पडलेलाच नाही. आता करपा चालू झाला आहे. तो करपा आता पाऊस पाणी नसल्यामुळं तो करपा वाढत वाढत जाणार आहे आणि कीड पडणार मग नंतर. आता समजा ह्या 2-3 दिवसात पाऊस पडला नाही तर शेतकरी जगतील, आणि नाही पडला तसं ते मेले. पाऊसच नाही पडत तर काय करू. शासन लक्ष द्यायला फक्त ह्यानं मंत्री होईल का त्यानं मंत्री होईल. अरे तुम्ही मंत्री सोडा, तुम्ही आला शेतकऱ्याच्या जीवावर. तुम्ही अक्षरशः शेतकऱ्याला येऊन पाहावं सरकारनं. तसं पाहिलं तर पाऊस नसल्यासारखाच आहे. पाऊस झालाच नाही अजिबातच. त्यामुळं पेरण्या झाल्या नाही. ज्या झाल्या त्या जळून चालल्यात. ते दुबार पेरणी तरी आता दुसरं काय करणार. त्याचा टाईम निघून गेला. आता डायरेक्ट रब्बीचंच पीक, त्याला त्याचीच आशा आहे. बाकी खरीपाचं तर गेल्यातच जमा आहे. ही काही प्रातिनिधिक उदाहरणं होती. यामध्ये मराठवाड्यातील लातूर, जालना तर विदर्भातील अमरावती आणि कोकणातील रत्नागिरीतले शेतकरी होते. त्यांच्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या माध्यमातून आल्यात, तर सोशल मीडियाच्याही माध्यमातून आलेल्या प्रतिक्रिया पाहूयात.
त्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरमध्ये. पण तुम्हाला सांगून ठेवते की आपल्यासाठी आपल्या गेस्ट सेंटरला अजून एक विशेष गेस्ट उपस्थित आहेत. पण पहिले जाऊयात मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, पक्ष सत्तेच्या खेळात व्यस्त म्हणून दुष्काळी स्थितीकडे दुर्लक्ष होतंय का? फेसबुकवरून रामाभाऊ पाटील यांचं म्हणणं आहे, होय, शेतकरी गोत्यात असताना पुढारी मस्त आहेत. फेसबुकवरूनच नितीन शिंदे यांची प्रतिक्रिया आहे, दुबार पेरणी होऊन ते पण पिकं जळायला लागली आहेत. अधिवेशन झालं त्यात शेतकऱ्यांना कोणीही वाली भेटला नाही. मदन आंधळे यांचीही फेसबुकवरून ही प्रतिक्रिया आहे, कमी झालेल्या पावसामुळे शेतकरी हैराण झालेला आहे. ना निसर्ग ना सरकार कोणी लक्ष देत नाही. विलास चौगुले यांचीही फेसबुकवरूनच प्रतिक्रिया आहे, शेतकऱ्यांचे, बेरोजगारांचे आणि सामान्य जनतेचे मूलभूत प्रश्न जैसे ते, राजकारणी राजकीय भवितव्य सांभाळण्यात मशगूल. पुढची प्रतिक्रिया इंस्टाग्रामवरून आहे गणेश पाटील यांची, राजकारणी सत्तेच्या खेळात गुंतलेले असो वा नसो, नेते नेहमीच शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करतात असं त्यांचं मत आहे. नागेश कोळपे यांनी इंस्टाग्रामवरून प्रतिक्रिया दिली आहे, राजकारणी लोकांची बांधिलकी सत्तेशी आहे, जनतेशी नाही. समजू नको ढगा हे साधे सुधे बियाणे, मी पेरले पिलांच्या चोचीमधील दाणे. या ओळी आहेत यवतमाळचे कवी आबेद शेख यांच्या कवितेतल्या आणि आजची स्थिती सांगण्यासाठी या दोनच ओळी पुरेशा आहेत. शेतकऱ्यांच्या याच परिस्थितीवर बोलण्यासाठी आपल्या बरोबर कृषी मंत्री धनंजय मुंडे असणार आहेतच, पण शेतकरी, कष्टकरी, सामान्य माणसाचा व्यथा नेहमी मांडणारे नेते, शेतकऱ्यांमध्ये सातत्यानं राहणारे नेते बच्चू कडू हे आज आपल्या बरोबर आहेत. पहिले आपण त्यांच्याकडे जाऊया गेस्ट सेंटरला. बच्चू कडूजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये. आमचा हा नवा कोरा शो आहे 0 आवर आणि आज आपण आलात. खरं तर एकंदरीत आपणही बघितलं असतील, शेतकरी हवालदिल झालेला आहे, पाऊस आलेला नाही आहे. आपण सतत लोकांमध्ये असता, काय सांगाल परिस्थितीबाबत? नाही, आता तुम्ही लक्षात घ्या का हा जो लपंडाव आहे निसर्गाचा, हा काही आजचाच नाही आहे, सातत्यानं चालू राहणारी व्यवस्था आहे. आपण यामध्ये सगळ्यात जास्त अडचणीत येणारा शेतकरी म्हणजे कोरडवाहू शेतकरी, ज्याची व्यवस्था फक्त पावसाच्या पाण्यावर आहे. तो शेतकरी दरवर्षी मरत आहे आणि त्याला सिंचनाची व्यवस्था नाही, पर्यायी सिंचनाची व्यवस्था नाही. तोपर्यंत त्याला वरती ढगाकडे पाहायचं आहे, ढगानं पाणी सोडलं नाही, पाऊस आला नाही तर त्याला रोज मरायचं आहे. आणि असं मागे मी धनंजय मुंडे साहेब असताना विधानसभेत प्रश्न विचारला होता का एक सिंचन उत्पादक शेतकरी आणि एक कोरडवाहू शेतकरी, ह्या दोघांचं वर्गीकरण करणं फार महत्त्वाचं आहे. दोघांना आणणाऱ्या समस्या ह्या वेगळ्या आहे. ज्याच्याकडे सिंचनाची व्यवस्था आहे तो कमसे कम एक पाणी देऊन 1 महिना वाट पाहू शकतं, पण ज्याची सिंचनाचीच व्यवस्था नाही, त्याचं वरच्या सगळ्या निसर्गाच्या पाण्यावरच ज्याला अवलंबून आहे, हा नेहमी संकटात सापडलेला आहे. म्हणजे आपण जर आज पेरलं, 15 दिवस पाणी आलं नाही तर मोडावं लागतं आणि मग इकून तिकून पीक साधलं आणि फुलऱ्यावर पीक धारणा जेव्हा होते तेवढा जर पाऊस आला नाही तर 8 महिन्याचं पीक वाया जातं. अशी एकंदरीत विचित्र बच्चूभाऊ, किती मोठी शोकांतिका आहे की आपण स्वतः विदर्भातले आहात आणि विदर्भ, मराठवाडा हा भाग इतक्या मोठ्या प्रमाणात अजूनही स्वातंत्र्यानंतर कोरडवाहूच राहिलाय. सिंचन अजूनही मिळायला पाहिजे त्या पद्धतीनं या शेतकऱ्याला मिळू शकलेलं नाहीये. आता ते सिंचन करणं म्हणजे पुन्हा मोठे प्रकल्प उभे करणं, त्याच्यातून पुन्हा सिंचनाची व्यवस्था करणं, मग त्याच्यातलं करप्शन वगैरे ह्या मोठ्या गोष्टी समोर जावं लागतं. माझं असं मत आहे का याच्यावर कायमचा तोडगा काढणं आहे. आता तुम्ही सांगा, काही जिल्ह्यात पाऊस जास्त झाला, म्हणजे माझ्या तालुक्यात जर पाहिलं तर 4 मंडळामध्ये 65 mm वरते पाऊस झाला म्हणून त्याचे पंचनामे, त्याची मदत करायला सरकारला समोर जावं लागतं. आणि 2-3 मंडळामध्ये कमी पाऊस पडला म्हणून मदत करावं लागतं. एका तालुक्यात 2 व्यवस्था आहे
जास्त पाऊस पडला म्हणून मदत आणि कमी पाऊस पडतं म्हणून पुन्हा मदत. आता या सगळ्या चक्रामध्ये त्याला नेहमी मागत राहावं लागतं शेतकऱ्याला. भाऊ पाऊस कमी आला मदत मागा पंचनामे करा, पाऊस जास्त आला मदत मागा पंचनामे करा, गारपीट आली वादळ आलं अधिक काय आलं, मग यातनं मार्ग या काय? सगळ्या मार्ग चक्राला काय? मागणीशिवाय दुसरं काही नाही आहे. मार्ग त्यामुळे काय? याला ठोस पर्याय ठोस उपाय काढणं तेच मी सांगतोय. तेच मी सांगतो ना, मेला कायमची व्यवस्था होत नाही. काय होतंय तात्पुरती व्यवस्था आहे. आता घर पडलं तर एक तर घर पाळून दुसरं बांधावं लागेल, नाहीतर आम्ही पाहतोय त्याची कलर करून त्याला ते वापरावं लागेल. आता ते होत नाही. त्याच्यासाठी आमची मागणी नेहमीची राहिली का पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं हे MRHS मध्ये करावं लागेल. मनरेगासोबत शेतकऱ्याला जोडल्याशिवाय आता पर्याय सापडत नाही. एका इकडे भाव मागितला तर भाव देत नाही, आणि दुसरं आम्ही सांगतोय का एखाद्या कर्मचारी अधिकारी आमदाराचं किमान वेतन जेव्हा ठरवलं जातं तर किमान वेतन म्हणजे एका कुटुंबाला जगण्यासाठी अधिकाऱ्याचं जेव्हा किमान वेतन काढलं त्याचे जेव्हा पगार काढतो तेव्हा मिनिमम म्हणजे कमीत कमी 18,000 रुपये खर्च त्याला जगण्यासाठी पाहिजे असं मी नाही म्हणत, आपला आयोग म्हणतं, सरकार म्हणतं 18,000. मग जर अधिकारी कर्मचाऱ्याला 18,000 रुपये जगण्याला एका महिन्यासाठी खर्च येत असेल तर शेतकऱ्याला पोट आहे, त्याला कुटुंब आहे, परिवार आहे. किमान त्याला त्या शेतीतून किती उत्पन्न भेटते आणि किती त्याला दिलं पाहिजे याचे सूत्र जोडावं लागेल. सरळ सरळ आहे. आणि मग तुम्ही अधिकारी कर्मचाऱ्याच्या पोटाचा विचार करता, परिवाराचा विचार करता, आमदार खासदाराच्या परिवाराचा विचार करता, शेतकऱ्याच्या पोटाचा विचार करावा लागेल ना. त्यालाही जगावं लागतं, त्यालाही खावं लागतं, त्यालाही जगावं हे समोर काम करावं लागतं. या सगळ्यामध्ये एक मोठं धोरण भविष्यात केंद्र सरकारपासून तर राज्य सरकारनं घ्यावं. दोन गोष्टी आहे, एक तर किमान वेतनाच्या रेषेमध्ये त्याला बसवावं लागेल. ते जर झालं नाही तर MRHS मध्ये हे सगळे करोडो शेतकरी जुडवावं लागेल. म्हणजे उत्पादन खर्च आपण उत्पादन खर्च उत्पन्न वाढवतोय शेतकरी पण नफा येत नाही. आपण तूर डाळ आयात करतो, कधी कधी कांदा आयात करतो आणि वाढलेले भाव शेतकऱ्याला भेटत नाही. ही मोठी फसगत होते आणि म्हणून भाव देऊ शकत नाही सरकार. तर उत्पादन खर्च कमी करण्याची ताकद आमच्या मागणीमध्ये आहे. आत्ताच आम्ही मोर्चा काढला. तुम्ही म्हणता ना राजकारणी व्यस्त होते, आम्ही व्यस्त नव्हतो. आम्ही राजकारणामध्ये नाही तर आम्ही रस्त्यावर होतो. पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं MRHS मध्ये जोडल्याशिवाय. नक्कीच बच्चू भाऊ, तुम्ही दिलेले हे जे सजेशन्स आहे हेच सजेशन्स घेऊन आम्ही कृषी मंत्र्यांकडे जातो आहोत. धनंजय मुंडे हे आपल्याला आता जॉईन झालेले आहेत. तुम्ही तुमची मतं व्यक्त केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मुंडे साहेब आपलं स्वागत आहे. ABP माझाचा हा नवा कोरा शो आहे 0 आवर. आपलं स्वागत. मुंडे साहेब आज एक प्रश्न आम्ही विचारला होता. त्या प्रश्नाच्या प्रतिक्रिया जर बघितल्या तर सामान्यांच्या मध्ये अशी एक कुठेतरी भावना आहे की सर्व राजकीय नेते मंडळी ही सत्तेत आणि सत्तेचा जो सगळी जी एक स्पर्धा सुरू आहे त्यामध्ये व्यस्त आहे आणि त्यामुळे शेतकऱ्याकडे कुठेतरी दुर्लक्ष होत आहे. काय म्हणाल? पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण जे या ठिकाणी मला विचारलं आहे त्या ठिकाणी स्वाभाविक जी परिस्थिती आपल्यासमोर मागच्या काही दिवसापासून राजकीय घडामोडी होताना राज्यात दिसतात ती परिस्थिती जरी लोकांमध्ये अशा प्रतिक्रिया निर्माण मानसिकता होत असेल तरी मी या ठिकाणी आपल्याला एक जबाबदारीपूर्वक सांगतो की ज्या दिवसापासून या विभागाचा मंत्री म्हणून मी जबाबदारी घेतली आहे त्या दिवसापासून पूर्ण वेळ मी स्वतः शेतकऱ्याच्या एकूण आज महाराष्ट्रातल्या अवस्थेवरती लक्ष ठेवून आहे. कृषी विभाग या ठिकाणी लक्ष ठेवून आहे आणि राज्य सरकारसुद्धा या ठिकाणी पूर्णपणानं लक्ष ठेवून आहे. मी आता काही क्षण बच्चू भाऊंचं या ठिकाणी काही वक्तव्य ऐकत होतो आणि स्वाभाविक मी आपल्याला एक सांगतो की अनेक वर्ष शेतकऱ्यांच्या अनेक विषयावरती मोर्चे काढणं आणि आंदोलनं करणं आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावणं या चळवळीमधून या ठिकाणी तेही आलेले आहेत, मीही आलेलो आहे. त्यामुळं स्वाभाविक शेतकऱ्यांची नेमकी अडचण काय आहे
शेतकऱ्यांच्या समोर दरवर्षी प्रत्येक खरीप आणि रबीच्या पिकाला ज्या अडचणी येतात त्या दरवर्षी आहेत. ही शेतकऱ्याची अडचण काय पण आहे? आत्ताची तर हा परिस्थिती अगदी शेतकऱ्याची आपत्कालीन एकूण वाटते जात आहे. असलेली पाऊस ज्या आलेला आवाज नाहीये आणि परिस्थिती अगदी वाईट गंभीर झालेली आहे. आपत्कालीन परिस्थिती वाटते का तुम्हाला आत्ताची? दरवर्षीपेक्षा जास्त गंभीर नाहीये का? आताची परिस्थिती नाही, एक लक्षात घ्या, म्हणजे याच्यापेक्षा गंभीर परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली या महाराष्ट्राने पाहिली आणि त्या काळात सुद्धा शेतकऱ्यांनी अतिशय त्या संकटाला, नैसर्गिक आपत्तीला साथ दिलेली आहे. आणि त्या काळात सुद्धा तत्कालीन सरकार जे कुठलं असेल त्यांनी शेतकऱ्याच्या पाठीमागं उभं राहायचा प्रयत्न केला आहे. आत्तासुद्धा आपत्कालीन परिस्थिती काही ठिकाणी दोन्हीही बाजूनं आलेली आहे. एकीकडे अतिवृष्टी झाली म्हणून आपत्कालीन परिस्थिती आहे राज्याच्या समोर, आणि एकीकडे पाऊसच पडला नाही म्हणून आज पिकं जळतायत ही परिस्थिती आहे. ह्या दोन्हीही परिस्थितीमध्ये आज शेतकरी संकटात आहे. जिथं पाऊस जास्त पडला म्हणून संकटात आहे आणि जिथं पाऊस कमी पडला म्हणून. ही आपत्कालीन परिस्थिती नक्कीच आहे. ही परिस्थिती गंभीर आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याच्या मागे सरकार खंबीरपणाने आहे का? आणि यासाठी आत्ताच्या परिस्थितीला तोंड द्यायचं असेल तर त्याला अतिशय अल्प कालाचं धोरण सरकारला हाती घ्यावं लागेल आणि शेतकऱ्याच्या पाठीमागं उभं राहावं लागेल. आणि शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये कायमचं हे जे नैसर्गिक आपत्तीचं संकट आहे ते जर दूर करायचं असेल तर त्याच्यासाठी दीर्घकालीन व्यवस्था या राज्याच्या सरकारला आणि केंद्र सरकारला शेतकऱ्यांसाठी करून ठेवावी लागेल. एक लक्षात घ्या की या सरकारमध्ये एक परिस्थिती नक्कीच अशी आहे की शाश्वत शेतीचा संकल्प या अर्थसंकल्पामध्ये मांडला गेला. आणि शाश्वत शेतीचा अर्थच असा आहे की कितीही कुठलंही संकट आलं तर त्या संकटाच्या काळात शेतकऱ्यांना थोडं फार का होईना अशी परिस्थिती निर्माण करणं की त्या संकटामध्ये शेतकरी आपला तग धरू शकतो. मुंडे साहेब, 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस सुद्धा शाश्वत शेतीचाच अजेंडा घेऊन आलेले होते. आता खरं तर शेतकऱ्याला तुमच्याकडनं हे ऐकायचंय की आजच्या परिस्थितीमध्ये जो अडचणीत आहे त्याच्यासाठी आपल्याकडे काय उपाययोजना आहेत? पाऊस पाडणं हे तुमच्या हातात नाही हे आम्ही समजू शकतो, पण पाऊस पडणार नव्हता, पाण्याचं नियोजन काही करण्यात आलंय का? काय मदत त्यांना मिळणार आहे? पाऊस एक लक्षात घ्या की एक वेळेस सुरुवातीलाच सुमार पावसाची अवस्था आहे हे आपल्याला या ठिकाणी कळतं आणि ते सांगितलं गेलं. अशा परिस्थितीमध्ये पाऊस कमी पडला आणि पाणी नाही ही अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली काही भागामध्ये. आणि काही भागामध्ये अधिकचा पाऊस पडला म्हणून तिथं अभूतपूर्व अधिकचा पाऊस पडला म्हणून संकट निर्माण झालं आहे. तर या संकटाच्या काळात नेमकं सरकारने काय केलं हे जर सांगायचं झालं तर पहिल्यांदा सरकारला जो पीक विमा या ठिकाणी योजना आणली ती या योजनेमध्ये शेतकऱ्यांचा हिस्सा जो शेतकऱ्यांना आपल्या पिकाच्या संदर्भात स्वतःच्या खिशातून प्रीमियम भरावा लागायचा तो यावर्षी या काळामध्ये शेतकऱ्याला भरावला लागला नाही. 1 रुपयामध्ये पीक विम्याची योजना या ठिकाणी आणली. आणि आज जी परिस्थिती दोन्हीही संकटाची आली आहे, जिथं पावसानं जास्त परिणाम केला त्यामुळं पिकं गेली, त्यालाही या 1 रुपयाच्या पीक विम्यातून त्याचं जे क्षेत्र आहे ते त्या ठिकाणी संरक्षित झालेलं आहे, त्याचं पीक संरक्षित झालेलं आहे. आणि इतिहासामध्ये नोंद होणारं आज महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे की ज्यावेळेसपासून या देशात पीक विम्याची योजना लागू झाली त्यावेळेसपासून महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की यावर्षी 1,69,00,000 शेतकऱ्यांनी 1 रुपया पीक विम्याचा लाभ घेतला. त्याच्यामुळं सर्वाधिक क्षेत्र जे बाधित दोन्हीही कारणामुळे झालेलं आहे ते आज विम्याच्या म्हणून संरक्षित झालं आहे. दुसरी बाजू अशी आहे की भलेही ही फार मोठी रक्कम नाही आहे, पण या ठिकाणी PM किसान सन्मान योजनेमधून जे काही 6,000 रुपये शेतकऱ्यांना देण्याच्या संदर्भातला निर्णय झाला त्या योजनेची प्रेरणा घेऊन राज्य सरकारने सुद्धा नमो किसान सन्मान योजना या ठिकाणी राज्यात राबवायचं ठरवलं. यातून वर्षाला जवळजवळ 1 कोटी शेतकऱ्यांना 12,000 रुपये मिळणार आहेत. ही रक्कम फार मोठी नाही आहे, पण तरीसुद्धा या ठिकाणी ही रक्कम अशा संकटाच्या काळात कुठेतरी आधार दुबार पेरणीची वेळ आली,
आधार म्हणून या ठिकाणी मिळू शकते. नक्कीच नक्कीच आपण म्हणत आहात ते बरोबर आहे, पेरणीची पण आता दुबार पेरणीची वेळ जर आली, कारण आपण बघितलं सोयाबीनचं पीक असो, कापूस असो, अगदी भाताचा शेतकरी सुद्धा हवालदिल झालेला आपल्याला दिसतोय. या येणाऱ्या 2-3 दिवसात जर पाऊस आला नाही तर परिस्थिती गंभीर होईल असं चित्र आहे. त्यामुळे आता काय करणार? एक लक्षात घ्या, परिस्थिती गंभीर झाली तर आपण म्हणताय तसं असं आर्थिक म्हणजे पूर्ण नैसर्गिक संकट आलं. त्या नैसर्गिक संकट आल्यावर ज्यावेळेस पीक पूर्णपणानं शेतकऱ्यांचं पाऊस न पडल्यामुळं जळून गेलं आणि अधिकचा पडल्यामुळं वाहून गेलं. ह्या दोन्ही कारणासाठी पीक विमा योजनेतून ते पीक जे त्याचं पीक आहे ते संरक्षित झालेलं आहे. त्याच्यामुळं पीक विमाला तो शेतकरी तो योजनामध्ये लाभ घेतलेल्या शेतकऱ्याला त्या विमा योजनेतून पैसे मिळणार आहेत. दुसरं, ज्या ठिकाणी दुष्काळच पडला आहे त्यावेळेस SDRF असेल, NDRF असेल, या दोन्हीही योजनेतून शेतकऱ्यांना मदत हे आजपर्यंत सरकार करत आलं अशा संकटाच्या काळामध्ये. या संकटाच्या काळात या परिस्थितीमध्ये सरकारच्या समोर अल्पकालीन काय आहे, तर अशा संकटाच्या काळात शेतकऱ्याच्या पाठीमागं पूर्णपणानं उभं राहणं. आता जी फळबाग आहेत, ज्या फळबागेला अनेक वर्ष लागतात ती फळबाग या ठिकाणी आणायला, त्या फळबागेला सुद्धा फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याकडे आज अडचण आहे, पाऊस नाही आहे, पैशाची अडचण आहे. अशा परिस्थितीमध्ये पाणी देण्यापासून अनेक गोष्टी जी संकट शेतकऱ्याच्या समोर आहे त्यामध्ये सुद्धा सरकारला काही निर्णय करावे लागतील. ही परिस्थिती निर्माण झाल्यानंतर आत्ता जी काय उद्या परवा 2 दिवसामध्ये 3 दिवसामध्ये जी कॅबिनेट येईल त्या कॅबिनेटमध्ये आजची निर्माण झालेली अभूतपूर्व परिस्थिती ही शेतकऱ्यांच्या समोरचं संकट हे सरकारसुद्धा या ठिकाणी लक्ष ठेवून आहे. आजपर्यंत शेतकऱ्याच्या पाठीमागं हे सरकार उभं राहिलं आहे. अशा संकटाच्या काळात तर अधिकच म्हणजे त्याला कितीही पुढे जाऊन मदत करावी लागली तर मदत करण्यासाठी हे सरकार कुठेही कमी पडणार नाही. नक्कीच तुमचं आश्वासन अत्यंत महत्त्वाचं आहे शेतकऱ्यासाठी. नैसर्गिक संकटाला समोर द्यावं लागेल. तुमचं आश्वासन नक्कीच महत्त्वाचं आहे शेतकऱ्यासाठी. आज एक जाता जाता तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारून जाते. बच्चू कडू यांची मागणी होती आणि ती सातत्यानं राहिलेली आहे की शेतीची कामं जी आहेत ती मनरेगामध्ये इन्क्लूड केल्या जावी. त्याबद्दल काही विचार आहे का? नाही, एक मिनिट. हे बच्चू कडूंचं जे मत आहे, बच्चू भाऊनी जो विषय मांडलेला आहे त्या मताशी मी सहमत आहे. त्या मताशी माझं दुमत असू शकत नाही, कारण अनेक वर्ष आम्ही या बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या बाजूने चळवळी उभा केलेल्या आहेत. शेतकऱ्यांची जी काही शेतातली कामं आहेत ती कामं जशी फळबागाची खड्डे घेण्यामध्ये MREGSचे या ठिकाणी एक योजना आली. खड्डे घेण्यापासून ते झाडं लावण्यापासून एवढंच नाही तर त्याची रोपं देण्यापर्यंत हे मनरेगामधून किंवा अनेक योजनांमधून या ठिकाणी दिले जातात. तसंच शेतीच्या कापणीपासून तर फवारणीपासून ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा मनरेगामध्ये आणाव्यात या बाबतीमध्ये विचार करावा लागेल आणि ते विचार करण्यासाठी हे सरकार सकारात्मक आहे. हा कृषी विभाग सुद्धा याबाबत सकारात्मक आहे. धन्यवाद मुंडे साहेब, आज आपण आम्हाला जॉईन झालात आणि अत्यंत महत्त्वाचे असे आश्वासन आज आपण शेतकऱ्याला दिले. आपले खूप खूप धन्यवाद. आता जाऊयात आपल्या पोल सेंटरमध्ये. तिथं पाहूयात आजच्या प्रश्नावरचा कौल महाराष्ट्राचा. आपला प्रश्न होता, पक्ष सत्तेच्या खेळात व्यस्त म्हणून दुष्काळी स्थितीकडे दुर्लक्ष होतंय का? यूट्यूबवर एकूण 18,000 मतं होती. त्यात 97% लोकांचं म्हणणं आहे होय, फक्त 3% लोकांचं म्हणणं आहे नाही. हाच पोल ट्विटरवर एकूण 18,000 मतं परत. यात 91% लोकांनी होय म्हटलंय तर 9% लोकांचं म्हणणं आहे नाही. पंतप्रधान मोदींपासून मुख्यमंत्री शिंदेंपर्यंत प्रत्येक नेता जेव्हा जेव्हा कोणत्याही मंचावर भाषणाला उभा राहतो, काही घोषणा करतो, तेव्हा त्यांच्या त्याच घोषणामध्ये सर्वात आधी येतो तो शेतकरी. कोणत्याही योजनांचे जेव्हा जेव्हा विचार होतो तेव्हा सर्वात आधी येतो तो शेतकरी. कारण आपल्या भारतात जवळपास 70 ते 80% जण लहान मोठे शेतकरी आहेत आणि देशातला प्रत्येक जण शेतीवरच अवलंबून आहे. त्यामुळे जनहिताची चर्चा करत असताना सर्वात आधी आला पाहिजे तो शेतकरीच.
आणि दुर्दैवानं जेव्हा जेव्हा निसर्गाचा प्रकोप होतो तेव्हाही सर्वात आधी फटका बसतो तो शेतकऱ्यालाच. आजही महाराष्ट्राची हीच स्थिती आहे, जिथं देशाच्या अर्थसंकल्पात शेतीसाठीची तरतूद यावर्षी अनेक पटींनी वाढवून 1.25 लाख कोटी रुपयांवर गेली आहे. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पातही शेतीचाच प्रामुख्यानं विचार झालाय. अशा स्थितीत थोडं पाणी नियोजनावर भर दिली तर शेतकऱ्यांना नक्की बळ मिळेल, लढण्याची आणि जगण्याची नवी उमेद मिळेल. कवी यशवंत मनोहर यांनी लिहिल्याप्रमाणे कालचा पाऊस आमच्या गावात पडलाच नाही, सदरहू पीक आसवांवर काढलं. अशी स्थिती असताना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी एबीपी माझाकडून एकच आव्हान स्वीकारावं. बा शेतकऱ्या, धीर सोडू नको, सगळेजण तुझ्या सोबत आहेत. आजचा दुसरा महत्त्वाचा विषय आहे राज्यातील खड्डेयुक्त रस्त्यांचा. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पनवेलमध्ये सभा घेतली. खास खड्डे हेच त्यांचं लक्ष होतं. अर्थातच त्यातून त्या खड्डे न बुजवू शकणाऱ्या लोकप्रतिनिधींना का सतत निवडून देता हा सवाल विचारत राज ठाकरेंनी राजकारणही साध्य केलेच. भाषणात मुंबई गोवा महामार्गाचा विषय राज ठाकरेंना प्रामुख्यानं मांडला. चांगले रस्ते बनले तर राजकारणी आणि कंत्राटदारासहित अनेकांचं दुकानं बंद होईल असा त्यांचा सूर होता. या साखळीच्या खाबुगिरीमुळेच महाराष्ट्राच्या नशिबी खड्डेयुक्त रस्ते ठाण मांडून बसले असंही ते म्हणाले. यात तथ्य नाही असं कुणीही म्हणू शकणार नाही. त्यामुळेच राज यांच्या आजच्या विधानावर आम्ही प्रश्न विचारला होता. जाऊया आपल्या पोल सेंटरला. माझाचा आजचा प्रश्न होता, रस्ते बांधणी हा धंदा झाला आहे. राज ठाकरे यांचं हे मत पटतं का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. या पोलला लोकांनी दिलेला कौल आणि प्रतिक्रिया आपल्याला पाहायच्या आहेत. पण त्याआधी राज ठाकरे यांनी भाषणात कोणत्या मुद्द्यांवर जोर दिला त्याबाबत पाहूयात हा विशेष रिपोर्ट. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पनवेलमध्ये याच विषयाला हात घातला. तर राजकारणी, कंत्राटदार आणि इतर साखळीला पैसे खाता यावेत म्हणून चांगले रस्ते बांधले जात नाहीत असा आरोपच त्यांनी केला. हे रस्ते असे कधीच बंदच होणार नाहीत, खराब व्हायचे. हा धंदा आहे. जर एखादा रस्ता हा पुढच्या 25 वर्षासाठी किंवा 30 वर्षासाठी जर चांगला नीट रस्ता केला तर पैसे खायचे कसे? तो 6 महिन्यात खराब झाला पाहिजे. तो 6 महिन्यात खराब झाला तर नवीन टेंडर, नवीन पैसे, नवीन कॉन्ट्रॅक्ट, नवीन टक्के. राज ठाकरेंच्या निशाण्यावर गेली 15 ते 16 वर्ष रखडलेला मुंबई गोवा महामार्ग होता. 15-16 हजार कोटी रुपये खर्च करूनही कोकणवासियांना या खड्ड्यातून प्रवास करावा लागतो याकडे त्यांनी लक्ष वेधलं. याबाबत रस्ते मंत्री नितीन गडकरींशी बोलणं झाल्याचा उल्लेखही त्यांनी आज केला. मी नितीनजींना ज्याला फोन केला, मी म्हटलं अहो त्या मुंबई गोवा रस्त्याचं म्हटलं एकदा बघा, म्हटलं राज्य सरकारकडनं होत नसेल तुम्ही केंद्र म्हणून तुम्ही तर करा. मला बोलले अहो मी लक्ष घातलं त्याच्यामध्ये, पण ते कंत्राटदार आहेत ते पळून गेले म्हणे. मग कोणी जण कोर्टात गेलेत. काय प्रकार आहे? या सगळ्या गोष्टींच्या मागे काही कारण तर नाही ना? मुंबई गोवा महामार्गाने आतापर्यंत 2,500पेक्षा जास्त लोकांचे बळी घेतले असल्याचं राज यांनी सांगितलंय. या महामार्गावरून प्रवास करणं किती धोकादायक आहे याचा अनुभव लाखो प्रवाशांनी घेतलाय. ही अवस्था पुन्हा ह्या गाडीची सेम आमच्या गाडीची हीच अवस्था झाली सेम. म्हणून तर आमची पण तीच चालली अवस्था सलग. मित्र आता मी लाईव्ह तुम्हाला या गोष्टी दाखवतोय. लाईव्ह आता या इथे माझी गाडी तर बंद पडलीच, टायर फुटला माझ्या गाडीचा. आमच्या जस्ट मी या इकडे आमच्या गाडीचं काम करत असताना लगेच त्या तिथेच पाठीमागे अजून एका गाडीची सेम अवस्था झाली. हा बघा एवढा पाय, एवढा गड्डा, एवढा. हा बघा.
खराब रस्ते, त्याकडे दुर्लक्ष करणारे राजकारणी आणि हे सगळं सहन करणारी जनता असं चित्र सगळीकडेच दिसतंय. राज ठाकरेंनी कोकणवासियांच्या सहनशीलतेचंही विशेष कौतुक केलंय. सोबतच मनसे कार्यकर्त्यांना कार्यक्रमही दिलाय. लोकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीनं पनवेलपासून सावंतवाडीपर्यंत आंदोलन करण्याचा आदेशच त्यांनी दिलाय. आता या सगळ्या प्रकाराची सरकार दखल घेईल का हेही लवकरच कळणार आहे. 0 अवर्ससाठी ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. राज ठाकरेंसारखा वक्ता असेल आणि खड्डेयुक्त रस्त्यासारखा विषय असेल तर प्रतिक्रियांचा पाऊस अपेक्षितच होता. यूट्यूब, ट्विटर, इन्स्टा, फेसबुकवर आपण दिलेल्या प्रतिक्रियांपैकी काही निवडक प्रतिक्रिया पाहूयात आपल्या मीडिया सेंटरला. पहिली प्रतिक्रिया आहे शोभा औटी यांची यूट्यूबवरून. जे रस्ते काम घेतात त्यांनी आपले नातेवाईक किंवा कुटुंब याच रस्त्यावरून जाणार हा विचार करून काम घ्यायला पाहिजे. यूट्यूबवरून भगवा हार्ट. कुणीही निवडून आले तरी टक्केवारी खाणारच आहे, मग त्यातल्या त्यात जो कमी खाईल त्याला निवडून द्यावं जनतेनं. अमित डी यूट्यूबवरून. रस्ते खराब झाले की त्या मतदारसंघातील आमदार खासदारांचे भत्ते आणि पगार कमी केले पाहिजे. चांगली सूचना आहे. यूट्यूबवरूनच हर्षद खुडे. हे आत्ताचं नाही, खूप आधीपासून चालत आलंय. कंत्राटदार 6 इंच माल भरला नाही तरी 1.5 फुटांचे पैसे लावतात. खूप मोठी साखळी असते, पण काय करणार. खरंच जनता हवालदिल झालेली आहे. ट्विटरवरून अमोल सावरगावकर. स्थानिक रस्त्यांमध्ये सर्रास फसवणूक होते. रस्ते खराब असतील तर अपघात होणार, नंतर हॉस्पिटल भरती आणि औषधांचाही खर्च. आदित्य अहिरे यांना ट्विटरवर. रस्ते जेवढे खराब तेवढं कमिशन जोरात. फेसबुकवरून आनंद पाटील. उत्तम उदाहरण, जंगली महाराज रोड पुणे. या रस्त्यावर काही वर्षे खड्डे पडणार नाही. सध्या शहरं जोडणारे मार्ग खरंच छान होत आहेत, पण शहर आणि गावातील रस्त्यांची मात्र चाळण झाली आहे, असं अनघा रत्नपारखी यांचं म्हणणं आहे. दळणवळणाची साधनं असतील, चांगल्या रस्त्यांचं जाळं असेल तर देशाच्या प्रगतीला हातभार लागतो, हे जगभरातील चित्र आहे. याचं महत्त्व लक्षात घेऊन मोदी सरकारच्या काळात रस्ते बांधणीला वेग आला, हे खरं आहे. त्यात नितीन गडकरींसारख्या माणसाने हे शिवधनुष्य पेललं आणि आसेतू हिमाचल रस्त्यांच्या कामांनी वेग घेतला. अनेक अशक्यप्राय वाटणारे प्रकल्प वेळेत पूर्णही झाले. असं असतानाही मुंबई गोवा महामार्ग का रखडला हा प्रश्न पडणं साहजिक आहे. हाच प्रश्न आम्ही थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना विचारला होता. त्यांनी काय उत्तर दिले हे पाहूयात या ग्राफिक्सच्या माध्यमातून आणि त्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. तुम्हाला ऐकवतो की गडकरी आज काय म्हणाले. त्यांनी म्हटलं की 2009-2010ला नॅशनल हायवेच्या राज्य विभागाकडे मुंबई गोवा महामार्गाचं काम दिलं. 2013 साली कंत्राटदार सुप्रीम कन्स्ट्रक्शनकडे काम होतं. काम रखडल्याने कंत्राट रद्द झाला. प्रकरण उच्च न्यायालयात गेलं, मग सर्वोच्च न्यायालयात सुद्धा गेलं. केस जिंकेपर्यंत निर्णय घेण्यात अनेक अडचणी आल्या. डांबराऐवजी सिमेंट कॉन्क्रीटसाठी नवे टेंडर मागवण्यात आले. त्यानंतर आलेल्या कंत्राटदाराचीही अडचण. परत कंत्राटदार बदलण्याची वेळ आली. मग बँकेचं कर्ज, कोर्ट केसेस आणि जमीन अधिग्रहणात असंख्य अडचणी आल्या. एकेका जमिनीसाठी असंख्य वारसदार होते. कासू ते इंदापूर टप्पा सर्वाधिक रखडला. सध्या फक्त 11% काम पूर्ण झाले आहे. पनवेल ते कासू फक्त 25% काम पूर्ण झालंय. मात्र हे सगळं असताना त्यांनी एबीपी माझाला एक अत्यंत मोठा अपडेट दिलाय. नितीन गडकरींनी म्हटलंय की डिसेंबरपर्यंत मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण होणार. त्यांनी ही ग्वाही दिली आहे. त्यांनी सांगितलंय
की मुंबई गोवा महामार्ग डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. आता वेळ झाली आहे याच विषयावर आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेला कौल पाहण्याची. त्यामुळे जाऊया आपल्या पोल सेंटरला. आज यूट्यूबवर एकूण या विषयावर 47,000 मतं आलेली आहेत. रस्ते बांधणी हा धंदा झाला आहे, राज ठाकरे यांचं हे मत पटतं का? 95% लोकांनी होय म्हटलंय, फक्त 5% लोकांनी नाही म्हटलंय. ट्विटरवर बघूया पोल. एकंदरीत 1700 मतं पडलेली आहेत. यात सुद्धा 94% लोकांचं मत आहे होय, फक्त 6% लोक म्हणत आहेत नाही. पनवेलच्या भाषणात राज ठाकरेंनी सर्वपक्षीय राजकारण्यांना आरसा दाखवलाय. गेल्या 16-17 वर्षात राज्यातील जवळपास सगळेच पक्ष सत्तेत होते, सरकारमध्ये सहभागी होते. हे सगळे पक्ष लोकांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरलेत हे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यातही त्यांचा निशाणा शिवसेना किंवा सेनेतील दोन्ही गट होते असं म्हणता येईल. रस्त्यांच्या विषयावरून राज ठाकरेंनी वाचा आणि थंड बसा या वृत्तीला हलवण्याचा प्रयत्न केला. कोकण आणि शिवसेनेचं जवळचं नातं आहे हे आपण ऐकत आलो आहोत. कोकणाने शिवसेनेला भरभरून दिलं, पण शिवसेनेनं कोकणाला काय दिलं हा प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो. राज यांचाही आजचा रोख तोच होता. महत्वाचं म्हणजे राज ठाकरेंचं भाषण ऐकून टाळ्या वाजवणारी जनता, सहमती दर्शवणारी जनता राजच्या मतदानाच्या हाकेला काय उत्तर देते हेही बघावे लागेल. मुंबईत मोदी विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या बैठकीची जय्यत तयारी सुरू झाली आहे. या बैठकीचे महत्त्व यासाठी वाढते कारण मुंबईत इंडिया आघाडीचा संयोजक कोण असणार हे ठरणार आहे. येत्या 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर या 2 दिवशी इंडिया आघाडीची बैठक मुंबईत पार पडणार आहे. या बैठकीच्या आयोजनाची मुख्य जबाबदारी, यजमानपद हे शिवसेना ठाकरे गटाकडे देण्यात आले आहे. आणि आजचा आपला सवाल याच बातमीवरचा होता. बघूया आपला प्रश्न. आपला आजचा प्रश्न होता की इंडिया आघाडीचा नेता ठरणार कोण असेल मोदी विरोधाचा चेहरा? तुम्हाला सांगायचं होतं शरद पवार की राहुल गांधी की उद्धव ठाकरे की नितीश कुमार. विरोधकांच्या आघाडीत संयोजकाला घेऊन नक्कीच कुतूहल आहे. हा संयोजकांचा पीएम उमेदवार राहील का, की हा असा उमेदवार राहील ज्याला पीएम पद नको आहे, की फॉर्म्युला हा नंतर ठरणार? मात्र या सगळ्यांवर लोकांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्यात. बघूया मीडिया सेंटरला लोकांच्या प्रतिक्रिया. ट्विटरवरून प्रिन्स श्यामकुळे यांनी म्हटलंय, विरोधकांचा सेल्फ गोल ठरणार, चेहरा नको, बुद्धिवान विरोधी नेता हवा. ट्विटरवरूनच वासुदेव यांनी म्हटलंय, हरणाऱ्या टीमचा कॅप्टन कोणी का होईना, काय फरक पडतो, आधी जागांचे वाटप ठरवा, तिथेच आघाडी संपणार आहे. नारायण सावंत यांचं म्हणणं आहे, यूट्यूबवरून इंडियामध्ये सर्वात जास्त खासदार काँग्रेसचे असतील, त्यामुळे राहुल गांधी हेच चेहरा होतील. सिद्धराम जाधव यांनी यूट्यूबवरून नोटाचा पर्याय का नाही असं विचारलंय. इंस्टाग्रामवरून निर्भय गायकवाड यांची प्रतिक्रिया आहे, राहुल गांधी एकमेव नेते आहेत ज्यांच्या भूमिकेत तडजोड नसते, बाकी सर्व भाजप सोबत जोडले गेलेले आहेत. आता वेळ झाली आहे यावरचा पोल काय सांगतोय ते पाहण्याची. जाऊया परत पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, इंडिया आघाडीचा नेता ठरणार कोण असेल मोदी विरोधाचा चेहरा? ट्विटरवर एकूण 8,000 मतं पडली होती आणि राहुल गांधी यांच्या नावाला 56% लोकांनी पसंती दिली आहे. पाठोपाठ उद्धव ठाकरे यांना 26%, तर शरद पवार यांच्या नावाला 12% आणि नितीश कुमार यांच्या नावाला 6%. हाच पोल आपण यूट्यूबवरही टाकला होता. 29,000 मतं याला तिथं पडली. बघूया लोकांचा कौल काय आहे.
उद्धव ठाकरे यांना 44% मतं दिलेली आहेत. राहुल गांधी यांना यूट्यूबनं 33% मतं दिली आहेत. तर 19% लोकांनी शरद पवार हे नाव म्हटलंय, तर 4% लोकांनी नितीश कुमार असं म्हटलेलं आहे. देशात आताच लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागल्यासारखं वाटतंय. राजकारणातील सर्व जुने जाणते मल्ल तेल लावून दंड थोपटून नरेंद्र मोदींच्या समोर आखाड्यात उभे ठाकले आहेत. मुंबईची ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे, कारण जर खरंच एकमताने ही आघाडी संयोजक देऊ शकली तर ते पुढचे पाऊल म्हणून मोठे असेल. पण आता वेळ झाली आहे 0 आवरमध्ये थांबण्याची. उद्या परत भेटूया. व्यक्त होत रहा. आता वेळ झालीये ऑन द स्पॉटची. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.